महाराष्ट्रच काय, भारत आणि अनेक अर्थांनी अख्ख्या जगामध्ये एक प्रकरण प्रचंड गाजलं. त्याचं नाव एनरॉन प्रकरण. टॉमको हिंदुस्थान लिव्हरनी गिळंकृत केली आणि मला अख्ख्या मंत्रालयामध्ये असा एक थरकाप झाल्याचं आजपर्यंत लक्षात आहे की उदारीकरणाच्या रस्त्यावर आपण गेल्या क्षणी पहिला बळी जर टाटांच्या कंपनीचा पडत असेल, म्हणजे जर टाटा सुद्धा या स्पर्धेला पुरू शकत नसले तर भारतातलं कोण पुरणार आहे. एनरॉनचे जे जगातले प्रमुख, त्यातली मुख्य दोन नावं केनेथ क्लार्क आणि रेबेका मार्क, तर त्या संपूर्ण प्रतिनिधी मंडळ एनरॉनचं घेऊन अमेरिकनांचं ऊर्जा निर्मिती क्षेत्रातले तज्ज्ञ, त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली होती. ज्या दिवशी भेट ठरली होती त्या दिवशी एनरॉनचं हे प्रतिनिधी मंडळ, त्यांचे दोन सर्वोच्च प्रमुख केनेथ क्लार्क आणि रेबेका मार्क, हे आधी भेटायला गेले बाळासाहेबांना. मनोहर जोशी सर 6व्या मजल्यावरचं जे मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या खुर्चीत बसलेले होते, त्यांनी हे ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना सांगून टाका येऊ नका म्हणावं. आता मनोहर जोशी सरांनी भूमिका घेतली की मुख्यमंत्र्यांची वेळ त्यांनी पाळलीच पाहिजे. चं दशक म्हणजे मानवाच्या इतिहासातलं ज्याला दुसरं सहस्रक म्हणतात, त्याचं शेवटचं दशक. महाराष्ट्रच काय, भारत आणि अनेक अर्थांनी अख्ख्या जगामध्ये एक प्रकरण प्रचंड गाजलं. त्याचं नाव एनरॉन प्रकरण. ते मी मुख्यमंत्र्यांचा उपसचिव असताना त्याचे अनेक अध्याय धक्कादायकरित्या म्हणा, चित्तथरारकरित्या म्हणा उलगडत गेले. ते हे एनरॉन प्रकरण. एनरॉन ही अमेरिकेतलं टेक्सास राज्य आणि त्यातलं ह्युस्टन हे गाव, तिथे या कंपनीचं मुख्यालय आहे. आणि ही कंपनी त्यावेळी संपूर्ण जगामध्ये ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात तिसरी किंवा चौथी होती, इलेक्ट्रिसिटी. आणि जगामध्ये ऊर्जा निर्मितीच्या ज्या 51 मोठ्या कंपन्या, त्याच्यात हिचं नाव फार मोठं होतं. आणि महाराष्ट्राने एनरॉनशी महाराष्ट्रात वीज निर्मितीचा करार केला होता. त्यानुसार एनरॉननी भारताच्या कायद्याला धरून भारताच्या अंतर्गत एक सबसिडरी कंपनी, भारतातली दाभोळ पॉवर कंपनी या नावाने कंपनी स्थापन केली होती. हे जे 90चं दशक आहे, हे सगळं भारतात आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा आर्थिक सुधारणांचं हे दशक आहे. 1991च्या आधीची मुख्यतः समाजवादी आर्थिक धोरणं सोडून, म्हणजे सरकार या व्यवस्थेचं अर्थव्यवस्थेवर नियंत्रण हे सोडून, हळूहळू अर्थव्यवस्थेतून सरकारनी मागे पावलं टाकणे आणि खुली अर्थव्यवस्था, बाजारपेठेची अर्थव्यवस्था, मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालणारी अर्थव्यवस्था हे स्वीकारलं होतं. ते भारताला एक प्रकारे प्रचंड मोठ्या संकटामुळे स्वीकारावं लागलं होतं. 1991मध्ये एक वेळ अशी होती की आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये देशावर असलेलं जे परकी कर्ज आहे, त्याचं मूळ मुद्दलाचा हप्ता तर सोडाच, तो देता येणार नसेल तर निदान व्याज तरी देता यावं, म्हणजे तो देश जगाच्या बाजारपेठेत दिवाळखोर म्हणून जाहीर होत नाही. पण 1991मध्ये एक वेळ होती की आपल्याकडे ते मूळ मुद्दल सोडा, पुढचा जो हप्ता होता परकी कर्जाचा, त्याचे व्याजाचे सुद्धा पैसे नव्हते, अशी एक वेळ. त्यावेळी आपण हा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, LPG
मराठीमध्ये त्याहून छान शब्द आहे त्याला, खाऊजा. कारण तो येतो खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. हा रस्ता भारताने स्वीकारला. त्यावेळेला देशभर, मग महाराष्ट्र त्यात आलाच, आणि प्रशासन चालवताना ते प्रत्यक्ष अनुभव मी सुद्धा घेतले. ते म्हणजे या धोरणाविरुद्ध प्रचंड गदारोळ चालू होता. आणि युक्तिवादाची एक मुख्य अशी लाईन चालू होती की या पुन्हा नव्या ईस्ट इंडिया कंपनी भारतात येणार, की आता या धोरणानुसार उदारीकरणाचं धोरण, आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली होणार. जगाशी स्पर्धा कराव्या अशा कंपनी, अशी उत्पादनं, अशा सेवा तर आपल्याकडे नाहीत. तेव्हा भारताची बाजारपेठ खुली करण्याचा एकमेव परिणाम जगातल्या वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज, MNCs, बहुदेशीय कंपन्या, मुख्यतः अमेरिका, युरोप इथल्या, त्या येणार भारतात. आणि एकेकाळी जशी ईस्ट इंडिया कंपनी आधी व्यापारी म्हणून आली, पण क्रमाक्रमाने तिने देशच बळकावला, आपल्या उरावर 150 वर्ष नाचले. तर आता हे पुन्हा एकदा तसं होणार, असं एक फार प्रबळ युक्तिवाद त्यावेळेला मांडला जात होता. आणि तो मांडताना मी मंत्रालयात काम करताना प्रत्यक्ष अनुभवलं की पहिला बळी पडला टाटा ऑइल मिल कंपनी, टॉमको असा उल्लेख व्हायचा. ही टाटा उद्योग समूहाची, की जो भारताची शान आहे, भारतातला अनेक अर्थांनी नंबर 1चा उद्योग समूह आहे, त्यांची ऑइल मिलची कंपनी टॉमको. पण ती या उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्या क्षणी ती कोलमडली, बंद पडली. आणि या क्षेत्रातली जागतिक, ती मूळची अमेरिकन आहे युनिलिव्हर, त्या युनिलिव्हर कंपनीने भारताच्या कायद्यानुसार भारतात स्थापन केलेली कंपनी, तिचं नाव हिंदुस्तान लिव्हर. आपण जे साबण सुद्धा वापरतो, ती लक्स वगैरे या कंपनीची उत्पादन आहेत. तर टॉमको हिंदुस्तान लिव्हरनी गिळंकृत केली. आणि मला अख्ख्या मंत्रालयामध्ये असा एक थरकाप झाल्याचं आजपर्यंत लक्षात आहे की उदारीकरणाच्या रस्त्यावर आपण गेल्या क्षणी पहिला बळी जर टाटांच्या कंपनीचा पडत असेल, म्हणजे जर टाटा सुद्धा या स्पर्धेला पुरू शकत नसले तर भारतातलं कोण पुरणार आहे, असा तो काळ. त्यावेळी महाराष्ट्राने एनरॉनशी करार केला महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मितीचा. तात्विकदृष्ट्या पाहायचं तर उचललेलं पाऊल काही पुढचं पाहून उचललेलं होतं. मुळामध्ये महाराष्ट्र कायमच ऊर्जेच्या बाबतीत सरप्लस, आपण राज्याला जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा अधिक ऊर्जा महाराष्ट्र निर्माण करतो. महाराष्ट्र शेजारच्या राज्यांनाही ऊर्जा देतो. पण 90च्या दशकात हे चित्र होतं की जर नवी ऊर्जा निर्मिती सुरू झाली नाही तर साधारण 1997-98 नंतर महाराष्ट्र ऊर्जेच्या बाबतीत उणे राज्य होईल. औद्योगिकरण झालेलं राज्य, मुंबई पुणे हा तर देशातला नंबर 1चा औद्योगिकरण झालेला पट्टा. ती जी ऊर्जेची, विजेची गरज असते, तर आत्ता वेळेत पावलं उचलली नाही तर 1997 नंतर महाराष्ट्राला ऊर्जा कमी पडेल आणि शेजारच्या राज्यांकडनं मती घ्यावी लागेल. ते टाळायला काहीसं पुढचं पाहून उचललेलं पाऊल होतं की ही जी जगातली ऊर्जा निर्मिती क्षेत्रातली एक टॉपची कंपनी, तिच्याशी केलेला करार, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये, मूळचा करार होता 1600 मेगावॉट विजेचं उत्पादन करायचं. पण हा विषय झाला होता प्रचंड गदारोळाचा, प्रचंड टीकेचा. आणि लोकशाही राजकारणात जे होणं अपरिहार्य आहे त्यानुसार मग हा राजकारणाचाही विषय बनला होता. आणि तो 1995च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतले जर टॉप 3-4 विषय सांगायचे झाले तर त्यातला हा एनरॉन हा निश्चितपणे एक होता. या बाबतीत त्यावेळचं महाराष्ट्र सरकार, काही प्रमाणात केंद्र सरकारी त्यात सामील असल्याचे आरोप, पण ह्या एनरॉनशी जो करार झाला होता त्याच्यावर अनेक तऱ्हांचे आरोप होते. खरं म्हणजे त्यातला मुख्य तर होता की जवळजवळ भारताच्या सार्वभौमत्वाशीच एक तडजोड केलेली. आजही अभ्यास करताना त्यातले काही मुद्दे पाहिले
तर निदान प्रथम दर्शनी तर त्या मुद्द्यांच्या मध्ये तथ्य आहे. एनरॉनशी जो करार झाला त्यानुसार जमीन आणि पायाभूत सगळ्या सुविधा या प्रकल्पाला पुरवणे हे महाराष्ट्राचं काम. देशाच्या ऊर्जा निर्मिती क्षेत्राचा कायदा होता सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. तर एनरॉनशी झालेल्या करारामध्ये त्या CECच्या अनेक तरतुदींचं उल्लंघन झालं होतं हे पण निश्चित आहे. शिवाय आपण एनरॉनला जी बिलं त्यांची द्यायची, पैसे द्यायचे, तर करारात मान्य केलं होतं की ते कायम डॉलरच्या भाषेतच द्यायचे. त्याचा खरा अर्थ एक वस्तुस्थिती आहे की रुपया डॉलरच्या नात्यामध्ये नेहमीच डॉलर प्रबळ असतो आणि काल डॉलरला जर 25 रुपये असले तर ते आज 26 होतात, उद्या 27 होतात, परवा. थोडक्यात एनरॉनला म्हणणे की डॉलरमध्ये बिल देऊ म्हणजे आपल्या तिजोरीतला कायम जास्त जास्त पैसा एनरॉनकडे जाणार. त्या करारामध्ये हेही म्हणलं होतं की एनरॉन उत्पादन करेल ती सगळीच्या सगळी 100% वीज महाराष्ट्र घेईल आणि ती पण विजेचं जिथे उत्पादन होणार ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातली गावं आणि नाव त्याला दाभोळ पॉवर कंपनी DPC असं दिलं होतं. पण करारात दिलेलं वचन की तुम्ही उत्पादन कराल ती सगळीच्या सगळी वीज आम्ही घेऊ, ती सुद्धा उत्पादनाच्या जागी घेऊ. वीज निर्मितीचं जे शास्त्र आहे त्याच्यानुसार विजेचं हस्तांतरण, पारेषण असा फार छान शब्द आहे, ट्रान्समिशन, त्यामध्ये विजेचा लॉस असतो. म्हणजे उत्पादनाच्या जागी जर 100 मेगावॉट वीज उत्पादन केली तर ग्राहकाच्या टोकाला ती मिळताना 10, 20, 30 कमी प्रत्यक्ष मिळते. त्याची अनेक कारणे आहेत. पण आपण महाराष्ट्राने जेव्हा एनरॉनला करारामध्ये हा शब्द दिला की वीज उत्पादनाच्या जागी तुम्हाला म्हणजे द्यायचं पेमेंट 100 मेगावॉटचं, पण मिळताना मिळणार 70, 75, 80 मेगावॉट, म्हणजे तोही तोटा. शिवाय एनरॉनला दिलेला शब्द होता की तुम्हाला त्या विजेच्या उत्पादनाला येणारा खर्च अधिक 15% म्हणजे नफा बांधून दिलेला होता की तुम्हाला ह्याच्यामधला नफाही होणार. शिवाय एनरॉननी भाग पाडलं होतं महाराष्ट्र आणि भारताला की आम्ही जे काम करू त्याचे पैसे तुम्ही आधी एका वेगळ्या अकाउंटवर जमा करायचे, त्या अकाउंटवर नियंत्रण आमचं राहील. या शास्त्रामधला त्याला शब्द आहे एस्क्रो अकाउंट, की तुमची जी सरकारी बिलं देण्याची पद्धत आहे ती आम्हाला मान्य नाही आहे. आम्ही जर काम हाती घेतलं तर तुम्ही आधी पैसे त्या अकाउंटवर भरायचे, पण त्या अकाउंटचे पैसे काढणे आमच्या सहीने होणार, एस्क्रो अकाउंट. ते पण मान्य केलं होतं. आपण एनरॉनला भारताचा कायदा लागू नाही हा सुद्धा मुद्दा करारात मान्य केला होता. सर्व प्रकारच्या करारांमध्ये शेवटाकडे कायम जे एक असतो कलम की हा करार करणाऱ्यांमध्ये उद्या कोणताही वाद उद्भवला तर तो कोणत्या न्यायालयाच्या कक्षेत येतो. खरं म्हणजे भारताची राज्यघटना, भारताचा कायदा. पण एनरॉन करता मान्य करण्यात आलं होतं की असा जर वादाचा प्रश्न उद्भवला तर एक लंडनमध्ये एक ट्रायब्युनल असेल आणि ते या वादाची सुनावणी करून काय तो निकाल देईल. शिवाय जर ती वीज 100% आपण घेतली नाही, जर त्याचं पेमेंट वेळच्या वेळी केलं नाही तर दंडांच्या तरतुदी पण होत्या. मी पण अभ्यासांती वैयक्तिक सुद्धा मत सांगतोय की खरंच असं मानायला जागा होती की कुठेतरी भारताच्या सार्वभौमत्वाशी सुद्धा तडजोड होती. या प्रकारचे जे जागतिक पातळीला प्रकल्प अंमलात आणले जातात त्याचा तसं म्हणाल तर एक संकेत असतो, त्याला नाव आहे बिल्ड, ऑपरेट, लीज आणि ट्रान्सफर, बोल्ट, BOLT. म्हणजे ज्यांच्याकडे त्या क्षेत्रातली कुशलता आहे त्यांनी हा प्रकल्प करायचा. तर एनरॉन वीज निर्मिती मग तो करायचा बिल्ड, पहिली 3 वर्ष चालवायचा सुद्धा त्यांनीच, ऑपरेट, आणि 4थ्या वर्षापासनं साधारणपणाने दर वर्षाला 25% प्रमाणे मालकी हक्क मूळच्या देशाकडे हस्तांतरित करायचे, अशी पुढची 4 वर्ष. मग तो काळ असतो त्याला मग की लीज आहे. आता हा प्रकल्प भाडे तत्वावर महाराष्ट्र किंवा भारताला दिला आहे, पण दरवर्षी 25% मालकी हक्क हस्तांतरित केला जाईल. असं मिळून
प्रकल्प पूर्ण झाल्याच्या 7व्या वर्षी 100% मालकी हक्क त्या देशाकडे हस्तांतरित होतात, पण अशी व्यवस्था एनरॉनच्या कराराच्या बाबतीत नव्हती. तेव्हा हे मानायला जागा आहे की आता महाराष्ट्राची आणि भारताची त्यावेळी गरज होती, हेही अर्थातच एक वस्तुनिष्ठ सत्य आहे. पण हा मुद्दा झाला होता प्रचंड मोठ्या गदारोळाचा निवडणुकींच्या काळात सुद्धा, आणि भाजप शिवसेना युतीने तो मुद्दा निवडणुकीचा बनवून निवडणूक वचननाम्यात म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही एनरॉनचा प्रकल्पच रद्द करू. प्रत्यक्ष ते सरकार आलं, त्यामुळे या मुद्द्यावरचा गदारोळ आणखी वाढला. आणि ही जी जागतिक दर्जाची वीज निर्मिती क्षेत्रातली कंपनी, त्यांचा पण म्हटलं तर थरका, पण आता अमेरिका शेवटी त्यावेळेला तर जगातली त्यावेळी एकमेव महासत्ता, आणि मग सत्तेचे धागेदोरे चालवून ज्या विविध प्रकारांचे दबाव आणायचे त्यात सुद्धा काय अमेरिका काय कमी नाही. म्हणून युती सरकार आल्यावर असं ठरलं की काय तुमचे आक्षेप आहेत त्याची बसून चर्चा करू आणि तो करार पुन्हा तपासात घेऊ, निगोशिएट, की त्याची जी देवाणघेवाण चर्चा आणि आवश्यक ज्या दुरुस्त्या करायच्या त्याला आपण पुन्हा बसू. ही भूमिका युती सरकारने मान्य केली. काळाच्या ओघात पुढे 1600च्या जागी 2100 मेगावॉट असं त्यावेळच्या पुन्हा जी काही चर्चा झाली, विचारविनिमय होऊन नवा करार, त्याच्यामध्ये असं ठरलं. पण हे सगळं घडत असताना एक वेळ आहे की एनरॉनचे जे जगातले प्रमुख, त्यातली मुख्य 2 नावं केनेथ क्लार्क आणि रेबेका मार्क, तर त्या संपूर्ण प्रतिनिधी मंडळ एनरॉनचं घेऊन, अमेरिकनांचं ऊर्जा निर्मिती क्षेत्रातले तज्ज्ञ, त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली होती आणि आम्ही तुमच्या कार्यालयात 6व्या मजल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष समक्ष भेटून काही सादरीकरण करायचंय आणि तुम्ही म्हणाल त्या मुद्द्यांवर चर्चा करायच्या. ज्या दिवशी भेट ठरली होती त्या दिवशी एनरॉनचं हे प्रतिनिधी मंडळ, त्यांचे 2 सर्वोच्च प्रमुख केनेथ क्लार्क आणि रेबेका मार्क, हे आधी भेटायला गेले बाळासाहेबांना. तुमच्या माझ्या देशाचे एक वैशिष्ट्य आपण विचारात घेतलं पाहिजे की अनेकदा आपल्याच देशाचा आपला अभ्यास कमी असतो, पण दुसरे कोणीतरी, विशेषतः विरोधी आणि मुख्य तर शत्रू जर असले किंवा त्यांना जेव्हा त्यांचा मतलब साधायचा असतो तर आपल्या देशाचा अभ्यास आपल्यापेक्षा त्यांचा जास्ती असतो आणि ते याविषयीचा पूर्ण गृहपाठ करून आलेले असतात. त्याला धरून एनरॉननी केलेला अभ्यास होता की महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला या प्रकल्पाला मान्यता हवी असेल तर शेवटी त्याला हिरवा कंदील दाखवला पाहिजे बाळासाहेबांनी, तर महाराष्ट्राचं सरकार ते मान्य करणार. म्हणून हे एनरॉनचं प्रतिनिधी मंडळ आधी गेलं बाळासाहेबांना भेटायला. ती जी काही बाळासाहेबांबरोबर चर्चा चालू राहिली, बोलणं करणं, ती काहीशी लांबली ती चर्चा. आणि त्यामुळे दादरमधून निघून मंत्रालयात नरिमन पॉइंटवर पोचायचं आणि मुख्यमंत्र्यांची वेळ, तर ती बाळासाहेबांबरोबरची बैठक दादरमध्ये संपली तेव्हाच हे स्पष्ट होतं की आता ते काही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वेळेत पोचत नाहीत. बाळासाहेबांकडची बैठक संपवून हे प्रतिनिधी मंडळ निघालं आणि त्याचं संयोजन, ते जुळवून आणणं सगळं मी करत होतो. तर मला ते एनरॉनच्या पदाधिकाऱ्यांचे धडाधड फोन आले. त्यामध्ये अर्थात त्या दाभोळ पॉवर कंपनीचा एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट नेमला होता संजीव खांडेकर, तो माझा मित्र आजही आहे. तर एनरॉनचे हे सगळे तिकडून निघाले दादरून, तसे मला फोन करत होते की आता आम्ही निघालो, क्षमस्व, मुख्यमंत्र्यांच्या वेळेला थोडा उशीर होतोय पण आम्ही पोचतोच. माझं काम आहे ते जाऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणे. तसं मी सांगितलं. मनोहर जोशी सर 6व्या मजल्यावरचं जे मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या खुर्चीत बसलेले होते, त्यांनी हे ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना सांगून टाका येऊ नका म्हणावं. आता मनोहर जोशी सरांनी भूमिका घेतली की मुख्यमंत्र्यांची वेळ त्यांनी पाळलीच पाहिजे आणि आता उशीर झाला ना, आता सांगा येऊ नका. त्यानुसार मी तो निरोप दिला अर्थातच एनरॉन कंपनीला, आणि जे हलकल्लोळ उडाला की आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटायलाच नाही म्हणतात. आणि मग तऱ्हातऱ्हांच्या विनवण्या, गिडगिडणे,
क्षमस्व पुन्हा म्हणणे, काहीतरी करा, अमुक सगळं हे खूप काळ हे चाललं. पण त्या बाबतीत मनोहर जोशी सर या मुद्द्यावर पक्के राहिले. मुख्यमंत्र्यांची वेळ तुम्ही पाळायला पाहिजे होती. खरं म्हणलं तर त्याचा एक अर्थ होतो की मुख्यमंत्री नाराजी व्यक्त करतायत बाळासाहेबांकडे तुम्ही जो जास्ती वेळ घेतला त्याबद्दल. पण म्हणजे मग हे काही बाळासाहेब आणि मुख्यमंत्र्यांमधलं आहे का, तर माझा अनुभव की त्यातला अजिबात नाही. पण जो एनरॉनला चांगलाच हे अनेक वेळा निगोशिएटिंग टॅक्टिक असतं आणि वारंवार अमेरिका ती वापरते. हे आजही आपण पाहतो की भारत अमेरिका काही जर चर्चा देवाणघेवाण असेल तर भारतावर आधी दबाव येईल असं काहीतरी निर्माण केलं जातं. मग तो दबाव दूर करायला आमच्या ह्या अटी मान्य करा. तशी मनोहर जोशी सरांनी एनरॉनला तीच दवा खिलवली आणि भेटायला नाहीच म्हटले. आणि त्या दिवशीचा प्रचंड दिवसभर आधी हलकल्लोळ झाला. खूप तऱ्हांचं सॉरी, अपॉलॉजी, क्षमा, ती बिनशर्त असं सगळं करून मग त्या दिवसाच्या शेवटाकडे आता मी सांगतो त्यावेळी या आणि त्यानुसार ते एनरॉनचं प्रतिनिधी मंडळ आलेलं होतं. त्यांच्याशी काय ते चर्चा झाल्या. मी म्हणालो तसं कराराचं एकूण पुन्हा चिंतन होऊन नवं ठरलं की 1600 नाही 2100 मेगावॉट. पण पुढे एकूण मुळात अमेरिकेतल्या त्या एनरॉन कंपनीचाच बोऱ्या वाजला. अमेरिकन पद्धतीनुसार त्या कंपनीची अकाउंट ठेवणाऱ्या काही व्यावसायिक तज्ज्ञता असलेल्या कंपन्या असतात. त्यातली अमेरिकेतली अकाउंटिंग फर्म, अकाउंट्स ठेवणारी अँडरसन्स नावाची, ती नंबर 1 ची मानली जायची. एनरॉनचे अकाउंट ती अँडरसन कंपनी ठेवायची. एनरॉनमधल्याच काही जणांनी हे एक्सपोज केलं, मांडलं की एनरॉन आकड्यांचा गफला करतं आणि एनरॉनच्या शेअरचा भाव कृत्रिमरित्या फुगवलेला आहे. आणि पुढे ते अँडरसनवर जे छापे पडले कागद त्यातनंही सगळं बाहेर आलं. एक तर वेळ आहे अमेरिकेमध्ये की जेव्हा हा एनरॉनचा प्रमुख केनेथला तत्कालीन अमेरिकन सरकारने अटक केली होती. ती सगळी एनरॉन कंपनीच बुडलीच सगळी. आणि जे काही पुढचं काही महाराष्ट्रातलं त्याचं कौतिक आहे ते पुढे घडलं. पण असं सगळं मिळून हे एक महाराष्ट्रामध्ये गाजलेलं एनरॉन प्रकरण. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.